किती सुंदर बोध आहे जीवनामध्ये। जेव्हा एखादी व्यक्ती अशी दोषी आपल्या आयुष्यात येते तेव्हा त्याच्या दोषाचं चिंतन करत बसण्यापेक्षा त्याला क्षमा करता येणं यामध्ये परमार्थाचा पुरुषार्थ आहे बघा सगळा। क्षमा क्षमा क्षमा। आणि जो क्षमा करतो ना तो त्या दोषीपेक्षा देखील खूप मोठा होऊन जातो। साधन करणं म्हणजे काय? बघा आता उन्हाळा आला की आपण आपल्या एसीचे फिल्टर साफ करून घेतो, कारण की वर्षभर विशेष वापरला नसतो। उन्हाळ्याच्या आधी त्या टेक्निशियनला बोलवतो, फिल्टर साफ करतो। का? कारण ती स्वच्छ हवा आत यावी, थंड हवा आत यावी। मला वाटतं आपल्या मनाचे फिल्टर देखील साफ करणं याचं नाव साधन आहे। क्षमेचे फिल्टर्स आपले सगळे चोक झालेले आहेत, आपण क्षमा करत नाही लोकांना। त्यासाठी हे सूत्र मी पुन्हा गायलो की हे सगळं मायेने बांधलेलं जग आहे। भगवंताच्या लीला नाट्यामध्ये ही सगळी लोक नाचवली जात आहेत। आपण उगीच विनाकारण एखाद्याला दोषी धरून त्याला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे। क्षमा करा, मनुष्याला सुधारण्याची संधी द्या।